हां तसं. समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय वीर समर्थ. भगवान गोपालकृष्णांना भगवान श्रीराम सकल देवतांना मनपूर्वक वंदन करते. श्री राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर बाबा आणि श्रद्धेय म्हणतात या सकल संतांना सुद्धा मनपूर्वक वंदन करते. कैलासवासी श्री घाटे साहेब आमचे गुरुबंधू त्यांच्या स्मृतीला सुद्धा या ठिकाणी अभिवादन करते आणि उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. अधिक मास त्यालाच पुरुषोत्तम मास असं म्हणतात आणि या अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम योग जाणून घेण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक व्याख्या आपल्या समोर येते. अधिक मासामध्ये आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकणे, गाणे, त्याच्याविषयी भजन करणे, त्यानंतर 33 अनारसे वगैरे दान करणे, या सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या असतात. पण त्याच्याच जोडीला भगवंताचं म्हणणं नेमकं काय आहे हे जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण 15वा अध्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवद्गीतेची सुरुवात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशी झालेली आहे. युद्धभूमीवरती अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. त्यावेळेला अर्जुनाची स्थिती काय होती तर तो अत्यंत, नव्या भाषेत बोलायचं झालं तर डिप्रेशन मध्ये गेलेला होता. अर्जुन जो आहे तो डिप्रेशन मध्ये गेलेला होता. युद्धाच्या प्रसंगी त्यावेळेला समोर सगळे नातेवाईक आपलेच बांधव त्यांनी पाहिले. त्यावेळेला स्वकर्तव्य सुद्धा टाळून आपल्याला राज्यभोग नको, काही नको, तर मला हे काही करायचं नाही अशी त्यांनी मनोभूमिका घेतलेली होती. आणि भगवान श्रीकृष्णाने मात्र क्षत्रियाचं आद्य कर्तव्य काय आहे हे त्याला समजून सांगण्याचं निमित्त करून आपलं स्वरूप काय आहे, संसाराचं स्वरूप काय आहे, जीवाने संसारात आल्यानंतर स्वकर्तव्याला जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आपलं कर्तव्य पूर्ण केलंच पाहिजे. आणि त्याच्या जोडीला पूर्ण नरदयात आलेल्या जीवाचं एक आद्य कर्तव्य आहे आणि ते आद्य कर्तव्य म्हणजे स्वतःचं स्वरूप जाणून घेणे. त्याच्यावर भगवंतांनी गीता सांगताना भर दिलेला आहे आणि त्याच्यातच आलेला आहे 15वा अध्याय. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये 4 अध्याय अत्यंत महत्त्वाचे मानले जातात भगवद्गीतेचे. त्यातला 15वा अध्याय, 12वा अध्याय, 9वा अध्याय आणि 4था अध्याय हे 4 अध्याय अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यातलाच हा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग असं त्याचं नाव आहे. आता पुरुषोत्तम कोण आहे हेही या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या पुरुषोत्तमाशी ऐक्य पावण्यासाठी तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे जीवानी काय केलं पाहिजे तेही या अध्यायात आपल्यासमोर स्पष्टपणे मांडणी केलेली आहे. आणि उत्तम पदाची प्राप्ती होताना जीवाला नेमकं काय येतं, स्वतःचं स्वरूप जाणून घेण्याच्या आड नेमका कुठला प्रतिबंध आहे, कुठला अडथळा आहे, तुम्ही आम्ही तिकडं का जाऊ शकत नाही ह्याचंही वर्णन या 15व्या अध्यायामध्ये आपल्यासमोर केलेलं आहे. म्हणून या 15व्या अध्यायात आपल्याला काय काय जाणायचं आहे तर एक आहे संसाराला तत्वाने जाणणे. तुम्ही आम्ही सगळेजण संसारी आहोत आणि संसारात राहून काय करायचं आहे आपल्याला, त्या पुरुषोत्तमाला जाणायचं आहे. मग आता त्याला जाणायचं असेल तर त्या संसारात तुम्ही आम्ही
सातत्याने रमलेले आहोत त्या संसारातून बाजूला कसं व्हायचं हेही ह्या अध्यायाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता संसारातून बाजूला का व्हायचं याचंही उत्तर आपल्याला या अध्यायाचा अभ्यास करता करता पाहायचं आहे. त्यानंतर संसाराशी आपला असलेला संबंध हा नेमका कसा आहे हेही ह्या अध्यायाच्या द्वारे भगवंतांनी आपल्यासमोर स्पष्ट शब्दात मांडून ठेवलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं संसाराविषयीचं हे जे म्हणणं आहे ते कोणा एड्या गबाळाचं नाही, तर भगवंत स्वतः प्रत्यक्ष अर्जुनाला गुरुरूपाने त्या ठिकाणी हा संसार कसा आहे आणि त्याचा आपला संबंध काय आहे हे या ठिकाणी पटवून देत आहे. त्यानंतर आपल्यामध्ये स्थित असणारा जो भगवंत आहे त्याला उत्तम पद असं म्हणतात, त्याचं स्वरूप काय आहे ते जाणण्यासाठी कोणाला शरण केलं पाहिजे याही गोष्टीचा उल्लेख या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि तिसरं म्हणजे ज्याला आपण जीव माझा जीव असं म्हणतो त्या देवाचं नेमकं स्वरूप काय आहे तेही या अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या संपूर्ण अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं काय आहे. खरं तर संपूर्ण भगवद्गीतेमध्ये फक्त 3 गोष्टी सातत्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आहे ब्रह्म नामाचं तत्व, ज्याला उत्तम पुरुष असं म्हणतात, उत्तम पद असं म्हणतात, तेच एकमेव सत्य आहे. दुसरं ज्याला आपण जग म्हणतो, ज्याला संसार म्हणतो, असा जो संसार आहे, असं जे जग आहे ते कसं आहे तर मिथ्या आहे. आणि तिसरं एक जाणून घेण्याची गोष्ट आहे की जीवो ब्रह्मैव नापराहा, की जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे. म्हणजे उत्तम पदार्थच तो स्वतः स्थित आहे, पण काही कारणामुळे त्याच्यापासून शुद्ध झाल्यामुळे ढळल्यामुळे आता त्याची परिस्थिती वेगळी झालेली आहे. आणि त्या जीवाला परत आपल्या स्वरूपापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. अशा साधनेच्या छान व्याख्या या अध्यायाच्या चिंतनातून तुम्हाला आम्हाला करून घेता येतात. आता याची सुरुवातच केलेली आहे एका वृक्षाचं रूपक या संसाराला दिलेलं आहे. तो जर ज्या वृक्षाचं रूपक दिलेलं आहे त्याचं नाव आहे अश्वत्थ. आता अश्वत्थ शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक पिंपळ वृक्षाला सुद्धा अश्वत्थ म्हणतात आणि दुसरा अश्वत्थ शब्दाचा अर्थ आहे क्षणभरही जे स्थिर राहत नाही असं जे तत्व आहे त्यालाही अश्वत्थ असं म्हणतात. आणि या ठिकाणी आता विभूती योगामध्ये भगवंतांनी ज्या वेळेला वृक्षामध्ये पिंपळ मी आहे अशी स्वतःची विभूती सांगितली, तिथं अश्वत्थ शब्दाचा अर्थ पिंपळ वृक्ष आहे. आणि इथं मात्र अश्वत्थ या शब्दाचा अर्थ आहे क्षणभरही स्थिर न राहणारा असा जो संसार आहे त्याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. म्हणून सुरुवातच आहे ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. हा संपूर्ण संसार वृक्ष जो आहे तो किती व्यापक आहे, तो कसा आहे, त्याला जाणायचं कसं आहे, त्याला जाणण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी कशाची आपल्याला आज्ञा केली आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो पहिल्या 5 श्लोकांमध्ये आपल्यासमोर ठेवलेला आहे. आता इथे भगवंत म्हणतात की हा वृक्ष कसा आहे. आता ज्या वेळेला आपण दृश्य जगतामध्ये वृक्ष पाहतो त्यावेळेला त्याचं मूळ खाली असतं, खोड वर असतं आणि शाखा पल्लव फळ जे आहेत ते वर असतं. या पद्धतीने त्या वृक्षाचं दर्शन जे आहे ते तुम्हाला आम्हाला या जगतामध्ये असतं. पण इथं मात्र त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते त्याचे मुळं, संसार वृक्षाचे मुळं वर आहे आणि शाखा पल्लव जे आहे ते खाली आहे, असं बरोबर उलट वर्णन आहे. आता इथं वर शब्दाचा अर्थ जो आहे ऊर्ध्वमूल, त्याचे मुळं वर आहे असं जे म्हटलेलं आहे ते वर आहे. तिथला वर शब्द आहे श्रेष्ठ आहे. आता आपण पाहतो की पूर्वीच्या काळी 2 पक्ष असायचे लग्नाच्या वेळेला, एक वरपक्ष एक वधूपक्ष. त्यामध्ये वरपक्ष जो आहे तो श्रेष्ठ आहे असं पूर्वीच्या काळी म्हटलं जात होतं. आता उलट झालेलं आहे. आता वधूपक्ष जो आहे तो जास्ती काय असतो तो श्रेष्ठ आहे असं हल्लीच्या जमान्यामध्ये चाललेलं दिसतंय. पण वरपक्ष म्हणजे श्रेष्ठ. आता दुसरं आहे की वरून आज्ञा आली असं ज्या वेळेला आपण शब्द
वापरतो असं वाक्य म्हणतो तेव्हा वरून म्हणजे कुठून आलेली आहे, तर श्रेष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याकडून ती आज्ञा आलेली आहे. तसं इथं वर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत व्यापक, सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त असं असणारं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मशब्दाचा अर्थ आपल्या समोर आहे. बृहधातूपासून ब्रह्मशब्द तयार झालेला आहे आणि बृह म्हणजे अत्यंत व्यापक असणारं, अत्यंत सूक्ष्म असणारं, कधीही न दिसणारं पण तरीही असणारं असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात आणि ते अत्यंत श्रेष्ठ असं आहे. या दृश्य जगतामध्ये ज्या ज्या आपण श्रेष्ठ असणाऱ्या गोष्टीचं स्मरण करू, कल्पना करू, त्याच्याही पेक्षा सर्वात श्रेष्ठ असं असणारं जर तत्व कुठलं असेल तर त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ह्या ब्रह्मावर हा संसार वृक्ष जो आहे तो तुम्हाला आम्हाला भासमान व्हायला लागलेला आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, ते अत्यंत श्रेष्ठ हे त्याचं मूळ आहे. संसार वृक्ष जो आहे तो त्याच्यावर अध्यस्त आहे आणि या संसार वृक्षाला सत्य असं जो समजून बसलेला आहे तो भ्रमिष्ठ जीव आहे. तीन गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी आल्या. अधिष्ठान रूपाने ब्रह्म आहे, अध्यस्त संसार आहे आणि त्या संसाराला सत्य समजणारा जीवात्मा आहे. अशा तीन गोष्टी याच्यातून आपल्याला समजून घ्यायच्या आहे. यातलं अधिष्ठान रूप असणारं ब्रह्म जे आहे ते अत्यंत सत्य, अखंड, सर्वत्र सदा सम, कायमचं असणारं असं ते आहे आणि ते जीवाचं मूळचं स्वरूप आहे. पण मूळचं स्वरूप जे आनंद घन परमात्मा आहे त्याच्यापासून सद्यस्थितीमध्ये मात्र तुम्ही आम्ही सगळेजण काय झालेले आहोत तर ढळलेले आहोत. आता सिद्धांत काय आहे, जीवो ब्रह्मैव ना पराहा, की प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे. पहिलं विधान झालं. आता दुसरं विधान आपल्या समोर आहे की ब्रह्म हे आनंद घन आहे. दुसरं विधान काय झालं, ब्रह्म आनंद घन आहे. पहिलं विधान जीव ब्रह्मरूप आहे. आता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आनंद घन आहे तर जीवाच्या अंतःकरणाला सतत अनुभव कशाचा सुरू असला पाहिजे, श्रोत्यांनी उत्तर द्यायचं. कशाचा असला पाहिजे तर आनंदाचा असला पाहिजे. मग आता दुसरा प्रश्न आहे की आनंदाचा असला पाहिजे हे तर कळलंय, पण आम्हाला सतत आनंदाचा अनुभव आहे का मी सुखी आहे मी दुःखी आहे असं माझ्या ठिकाणी वाटत चाललेलं आहे. तर त्याचं एक उत्तर आपल्या समोर आहे की आम्ही कधीही आनंदरूप आहोत असं स्वतःला समजतच नाही. तर मी सुखी किंवा मी दुःखी या पद्धतीने तुमचं आमचं स्वतःविषयीचं वर्णन चाललेलं आहे. आणि परमार्थ ज्यांनी साधलेला आहे असे जे संत महात्मे साधू पुरुष आहेत ते मात्र म्हणतात की हा संपूर्ण संसार कसा आहे तर आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे. हा संपूर्ण संसार आनंदाने भरलेला आहे आणि तुम्हाला आम्हाला मात्र आनंदाऐवजी तो सुखदुःखाने भरलेला आहे असं जाणवायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपलं आवडतं गीत कुठलं आहे, एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे. आपल्याला ते गाणं फार आवडतं आणि संसार असाच आहे असं आपल्या सगळ्यांचा समज झालेला आहे. परंतु अत्यंत दृढ झालेला आहे की आनंदघन असणारं ते तत्व सर्वत्र व्याप्त असून सुद्धा मला अनुभवाला येतोय तो मात्र सुखदुःखाचा अनुभव सारखा सुरू आहे. मग आता जे आहे ते अनुभवाला न येता जेव्हा त्या ठिकाणी दुसरेच काहीतरी अनुभव सुरू आहे तेव्हा अशा व्यक्तीला आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो, काय म्हणतो आपण, एखादा पंतप्रधान पदाला कधीही लायक नाहीये पण तो स्वतःला पंतप्रधान समजून बसलेला आहे आणि सगळीकडे सांगत सुटलेला आहे मी कोण आहे तर मी पंतप्रधान आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीला आपण व्यवहारात काय म्हणतो, वेडा म्हणतो. अशा व्यक्तीला आपण व्यवहारामध्ये वेडा म्हणतो. मग आपण सगळे आनंदघन आहोत हा सिद्धांत आहे आणि आपण मात्र स्वतःला मी सुखी आहे मी दुःखी आहे असं समजून चाललेले आहोत. म्हणजे आपण सगळेजण कोण आहोत कबूल करायचं. परमार्थामध्ये एक आहे की या ठिकाणी आपण हे कबूल करायचं आहे की आम्ही सगळेजण वेडे आहोत, भ्रमिष्ठ झालेले आहोत
आणि म्हणून स्वतःच्या आनंद रूपाचा अनुभव नसून आम्हाला मात्र तो सतत मी सुखी आहे किंवा दुःखी आहे या पद्धतीचा अनुभव सुरू आहे. आता मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे याला परमार्थामध्ये बरळणं असं म्हणतात. काय म्हणतात? बरळणं म्हणतात. आता बरळणारे कोण कोण असतात? एक जो तापाने खणखणलेला आहे, ताप खूप चढतो, तो माणूस बरळतो की नाही? नाही ते बोलतो की ताप खूप भरला अंगात की म्हणजे तापाने खणखणलेला जो आहे तो बरळतो. आणि दुसरं ज्यांनी नशापाणी केलेला आहे, जो शुद्धीवर नाही, तो सुद्धा काय करतो? तो सुद्धा बरळतो. म्हणजे या दोन्हीपैकी आपण कोण आहोत? या दोन्हीपैकी आपण कोण आहोत? तर त्रिविध तापाने खणखणलेले असे संसारी आहोत आणि म्हणून आपण सुद्धा बरळतोय. आणि अज्ञानाची नशा खूप आपल्याला चढलेली आहे, म्हणूनही आपण बरळतो. आणि आपण जे आहोत ते स्वतःला न समजता आपण कोणीतरी वेगळे आहोत असं समजायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपण सगळे कसे आहोत? भ्रमिष्ठ आहोत. मग भ्रमिष्ठ झालेल्या जीवांनी भ्रम सोडण्यासाठी जे जे करावं लागतं त्याला साधना असे म्हणतात. आमचे साधनेची व्याख्या आपल्यासमोर येऊन जाते की भ्रम झालेला आहे, आता तो भ्रम काढायचा असेल तर काहीतरी उपाय तर केलाच पाहिजे. परमार्थामध्ये एक नक्की आहे की स्वतःचे अत्यंत प्रामाणिक राहावं लागतं. आणि स्वतःची प्रामाणिक जो राहतो तो त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि स्वतःची जो ह्या पद्धतीने प्रामाणिक राहत नाही तो मात्र काहीतरी करत राहतो, पण पूर्ण फळ आनंदाचं मात्र त्याला प्राप्त होत नाही. आणि आता ते प्राप्त करायचं असेल तर मग अडथळा कुठला आहे? हा संसार क्षणभरही स्थिर राहणारा नसून अत्यंत गतिशील आहे, नाशवंत आहे. यातली एकही गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही. पण मला मात्र माझा संसार तसाच कायमचा छान स्वरूपात असावा असं वाटतं. आता यालाच काय म्हटलेलं आहे? मग भ्रमिष्ठ म्हटलेलं आहे. आता संसाराचं वर्णन आहे इथं की त्याचे मूळ वर आहे आणि शाखा वृक्ष जे आहे ते खाली आहे. म्हणजे ब्रह्मश्रेष्ठ आहे आणि त्या ब्रह्मावर भासमान होणारा हा जो तुमचा आमचा संसार आहे, हे जे जग आहे ते मात्र त्या ब्रह्मापेक्षा कनिष्ठ आहे. आता संसाराला सुरुवात केव्हापासून झालेली आहे? छान वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं केलेलं आहे की भगवंताच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला एकांकी न रमते. आणि तेव्हापासून काय झालं? बहु व्हावे असा त्याच्या ठिकाणी संकल्प झाला. म्हणजे मूळ मायेची निर्मिती झाली आणि या संसार वृक्षाला काय झालेलं आहे? तो सुरुवात झालेली आहे. या मूळ मायेला म्हणजे मायेला ज्ञानेश्वर माऊलींनी या संसार वृक्षाचं आळं म्हटलेलं आहे. आळ्यात काय असतं? तो वृक्ष फोफावण्यासाठी त्याला सारखं पाणी टाकलं जातं. त्याचं वर्णन खरोखर डॉक्टर काका करतात. आशा नदी बहुजळा पिकवी तसे संसाराचा मळा. ही आशा नदी फार मोठी कशी आहे? कधीही न आटणारी अशी आशा नदी जी आहे ती या जीवाच्या अंतःकरणात सतत प्रवाहित होत राहते. आणि त्याच्यामुळे हा संसार वृक्ष तुमच्या आमच्या चित्तामध्ये मात्र कसा राहतो? तर कायमस्वरूपी राहतो, टवटवीत राहतो. आणि कितीही दुःख दिलं तरी त्याच्यापासून दूर व्हावं असं तुम्हाला आम्हाला अजिबात वाटत नाही. पण या संसाराला संतांनी मात्र काय म्हटलेलं आहे? महाघोर संसार शत्रू जिणावा. मनोबोधामध्ये आपल्या समोर आहे. या संसाराला त्यांनी शत्रू म्हटलेलं आहे आणि त्या संसाराला तुम्ही आम्ही घट्ट धरून बसलेला आहे. आता शत्रूच्या सान्निध्यामध्ये कोणीतरी आनंदाचा अनुभव घेऊ शकेल का? एखाद्याला राजाला कैद करून ठेवलेला आहे, अगदी त्याला तुरुंगात ठेवलेला आहे, त्याला सगळं काय VIP ट्रीटमेंट सुरू आहे, तरी तो सुखरूप असू शकतो का? कारण तो कैदेत आहे. कैदेत असल्यामुळे, बंधनात असल्यामुळे त्याला कितीही VIP ट्रीटमेंट दिली म्हणजे चांगलं खायला घातलं
तिथेही तुरुंगामध्ये त्याची झोपण्याची वगैरे बडदास्त एकदम व्यवस्थित ठेवली तरी सुद्धा आपण कैदेत आहोत या कल्पनेने सुद्धा तो कसा आहे, कायमचा दुःखीच आहे. तसा हा संसार. आता दृष्टांत संपला. आता संसार कसा आहे, तुम्ही आम्ही सगळेजण सुद्धा. परत दुसरं एक गीत आपल्यासमोर छान आहे, जग हे बंदी शाळा. या संपूर्ण जगताला काय म्हटलेलं आहे, बंदीशाळा म्हटलेलं आहे. आणि या बंदीशाळामध्ये तुम्ही आम्ही काय करतो आहोत, आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण फक्त संसाराच्या नादी लागून आनंद घन परमात्म्याचा अनुभव आला असा एक जण तरी आपल्याला सापडतो. आता हा जो मोठा संसार वृक्ष आहे त्याची पानफुलं कुठले आहेत, कारण पानाफुलांमुळे त्या संसाराच्या वृक्षाचं पोषण होत राहतं. म्हणून याची पानफुलं कुठली आहेत, तर वेद हे याचे पानं आहेत असं सांगितलेलं आहे. आता वेदांमध्ये 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. त्यातलं सुरुवातीला कर्मकांड आणि उपासनाकांड जे आहे त्याच्यामध्ये काही सकाम कर्म आणि सकाम उपासना सांगितलेल्या आहेत. वेदांमध्ये सांगितलेले आहेत, त्या सांगितलेल्या आहेत. पण त्या कशासाठी सांगितलेल्या आहेत की या संसार सागरामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या या जीवाला एक प्रकारेनं त्या भगवंताकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरुवातीला सकाम उपासना सांगितलेल्या आहेत. पण जे सुरुवातीला सांगितलेलं आहे ते मात्र आम्ही कायमचे मुक्त धरून ठेवलेलं आहे. आता बघा, संसार प्रत्येकाच्या मागे लागलेला आहे. तुम्ही आम्ही या संसारात आलेले आहोत. या संसारामध्ये आपण व्यवहारामध्ये म्हणतो किंवा ती म्हण आपल्यासमोर आहे की ज्यांनी चोच दिली तो चारा पण देतो. मग तुम्हाला आम्हाला सुद्धा चारा भगवंताने दिलेला आहे की याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, पण तो आम्हाला कमी वाटतो. म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे ते कमी वाटतं, त्याला ते वाढवण्यासाठी इकडं तिकडं त्याने न जाता ज्याच्याजवळ ते आहे त्यालाच मागावं म्हणून आपल्याला भगवंताकडे सकाम उपासनेने काय केलेलं आहे तर वळवलेलं आहे की तुम्हाला पाहिजे आहे ना अजून, मग इकडं तिकडं कुठं भीक मागू नका. तर काय करा, तर भगवंताकडेच मागा. मग कधीतरी लक्षात येईल की कितीही मागितलं तरी ते कमीच पडतं. आणि कमी जर पडत असेल तर मग हे सगळं किती मागितलं तरी जे मी मागतो ते सगळं नाशिवंत आहे. मग या नाशिवंतातून स्वतःला थोडंसं बाजूला करून आपण जरा शाश्वत तत्व काय आहे तिकडं पाहण्याचा प्रयत्न करू आणि हळूहळू आपण काय होऊ, तर शाश्वत असणाऱ्या सुखासाठी त्या शाश्वत भगवंताचा शोध घेऊ. म्हणून सुरुवातीला सकाम उपासना सांगितलेली आहे. पाहतो आपण मुलाला जर कडू औषध द्यायचं असेल, त्याची तब्येत बिघडलेली असेल तर आता औषध घेतल्याशिवाय त्याची तब्येत चांगली होणार नाही. त्या आईला वडिलांना माहिती असतं औषध तर त्याच्या पोटात गेलं पाहिजे आणि मुलगा तर ते कडू औषध द्यायला तयार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ते आई वडील काय करतात, त्याला चॉकलेटचं आमिष दाखवतात. काय करतात, चॉकलेटचं आमिष दाखवतात की तू एवढा गोळी घेतली की तुला चॉकलेट देणार आहे. मग त्या चॉकलेटच्या आमिषाने त्या लोभाने कडू औषध तो घेऊन टाकतो. अगदी तसंच इकडं सुरुवातीला आम्हाला सकाम उपासना आणि सकाम कर्म सांगून आम्हाला त्या परमेश्वराकडे वळवण्याचा प्रयत्न या श्रुती माऊलीने केलेला आहे. पण उद्देश मात्र तिचा तो नाहीये. उद्देश काय आहे मुख्य या श्रुती माऊलीचा, तर सगळ्या जीवांना शाश्वत सुखाचाच अनुभव येत राहावा. कारण मूळचे ते सगळेजण आनंद घनच आहे आणि त्या अनुभवापर्यंत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत राहावा. म्हणून तिसरं कांड जे आहे ते ज्ञानकांड आहे. आणि त्या ज्ञानकांडामध्ये कुठलंही प्रलोभन न दाखवता शाश्वत काय, अशाश्वत काय, श्रेयस्कर काय आहे आणि आम्हाला अधःपतनाकडे घालवणारं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून आत्मा नावाचं एक तत्व आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे. तेच तत्व शोधण्याचा जो प्रयत्न असतो त्याला पुरुषोत्तम योग साधण्याची साधना असं म्हणतात.
असं आपल्या समोर आहे की असं एक तत्व बाहेर कुठे नसून तुमच्या आमच्या कुठं आहे तर आतमध्येच आहे. मग आता आपल्या समोर आहे की वेदांमुळे या संसार वृक्षाचं काय होतं. सकामुपासना करत राहिलो तर संसार वृक्ष टवटवीत राहतो आणि त्याच्यावरच तुम्ही आम्ही फिरत राहतो. आणि जर ज्ञानकांडाचं तुम्ही आम्ही चिंतन केलं, अभ्यास केलं, म्हणजे शुद्धीमौलींचा अभ्यास केला तर परमार्थ आमचा दृष्टपुष्ट होतो आणि या संसारातून तुम्ही आम्ही पूर्णपणे सुटून जातो. असं दोन फायदे इथं आपल्या समोर ठेवलेले आहेत. मग आतापर्यंत मी कुठलं काय कर्म केलेलं आहे. फक्त संसारासाठीच मी कर्म भगवंताचं साठी करते आहे. आता अधिक मासाचं व्रत कशासाठी आहे आमचं. दान धर्म कशासाठी काढलेला आहे. पुण्य मिळावं, पुण्य मिळावं. आत्ता नाही तर पुढचा जन्म तरी अधिक काय आमचा असावा तर चांगला असावा. या पद्धतीने तुम्ही आम्ही सारखं काहीतरी व्रत वैकल्ये दान धर्म उपास तापास सगळं करत चाललेले आहोत. पण पूर्ण समाधानी झालेले आहोत का. असं जर आतापर्यंत केलेल्या या व्रत वैकल्यातून उपासनेतून आपण समजून घेतलं तर नक्की लक्षात येतं की वरून हे सगळं देवधर्म चालल्यासारखं दिसत होतं, पण आतमध्ये मात्र प्रपंच पूर्णपणे भरलेला आहे. लेबल मात्र त्याला भक्तीचं परमार्थाचं लावलेलं आहे. पण आतून मात्र देवधर्म सगळा कशासाठी आहे. माझ्या प्रपंचामध्ये काही कमी जास्त होऊ नये या भयापोटी आपण देव धरलेला आहे. का देव जाणण्यासाठी देव धरलेला आहे. सुरुवातीपासून आपण पाहतोय की स्वतःशी प्रामाणिक राहून उत्तरं द्यायची की आतापर्यंत मी काय केलेलं आहे आणि काय करायला पाहिजे. तर आता हा जो संसार म्हटलं या संसारावर म्हणजे संसार वृक्षावर अगदी लहानातला लहान पक्षी, आता फुलपाखरू समजूया आपण, सुरवंट समजूया, त्याच्यापासून तर ब्रह्मदेवापर्यंतच्या सर्वांनी त्याच्यावर घरटे बांधून ठेवलेले आहेत आपल्याकडे. संसार वृक्ष एकच. आता कुठून कुठपर्यंत त्याचा व्याप आहे ते लक्षात घ्यायचं की संसार वृक्ष हा खूप मोठा आहे. तितकं ब्रह्म मोठं, तितकी ती माया मोठी आणि तितका तो संसार वृक्ष सुद्धा कसा आहे तो मोठा आहे. कुठून कुठपर्यंत आहे. अगदी चित्तापासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाने आपली वस्ती या संसार वृक्षावर केलेली आहे. जेवढे 84 लक्ष जीवयोनी आपण म्हणतो ते सगळे या संसार वृक्षावर फिरतायत. मग आता यातले मुक्त किती झाले, अडकून किती पडले, परत परत जन्माला किती येत आहेत, हा सगळा शोध आपण घेतला पाहिजे. आता याच्यावरच आम्हाला फिरत राहायचं आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम असं या संसार वृक्षावर करत राहायचं का याच्यापासून मुक्त होऊन एकदम आनंदघन परमात्म्याशी एकरूप व्हायचं. आणि हे जे आहे परमात्म्याशी एकरूप होण्याची साधना करण्याची शक्ती ती कुठल्या प्राण्याजवळ आहे. चिरटाजवळ आहे, हत्तीजवळ आहे. आता गजेंद्र वंशाची कथा आहे, एक अर्थवादाच्या गोष्टींच्या समोर असतात त्यातल्या, ती आहे कथा. पण नरदेहात आलेल्या जीवात्माच या संसारापासून अलिप्त होऊन स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेऊ शकतो. आणि बाकीचे जे इतर प्राणी आहेत ते मात्र आहार निद्रा भयमृत्यूंच एवढ्याच गोष्टीमध्ये या संसारामध्ये रममाण होत राहतात. आता मी पशु आहे का नरदेहात आलेला जीवात्मा आहे. मी पण फक्त या 4च गोष्टी मागे हिंडत असेल तर 2 पायाचा मी काय झालंय म्हणायलाही जड वाटतं आपल्याला. पण आपण पण सगळ्यांचं काय आहे तेवढ्यामध्येच फिरणं चाललेलं आहे की ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि ते आपण शोधलं पाहिजे आणि त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. असं मात्र आपल्या लवकर लक्षात येत नाही. तर असा जो एवढा मोठा व्यापक संसार वृक्ष आहे या संसार वृक्षाचं छेदन करायचं असेल तर आधी त्याचं स्वरूप लक्षात घ्यावं लागतं. त्याचं स्वरूप जे आहे ते लक्षात घ्यावं लागतं. आता हा संसार वृक्ष सत्य आहे, मिथ्या आहे, नाशिवंत आहे, यातलं नेमकं काय आहे. आता संसार शब्दाचा अर्थ आपल्या समोर आहे. सुख सरती यापासून हा संसार शब्द तयार झालेला आहे. सरळ सरळ जाणाऱ्या व्यक्ती, सरळ सरळ जाणाऱ्या घटना, सरळ सरळ जाणारी परिस्थिती, सरळ सरळ जाणाऱ्या वस्तू
या सगळ्यांच्या समूहाच्या एकत्रीकरणाला संसार असं म्हणतात. म्हणजे ह्याच्यातली एकही गोष्ट कायमस्वरूपी नाही. सगळं काही सरत जाणारं आहे, म्हणजे नष्ट होणारं आहे. कायमस्वरूपी राहणारी यातली एकही गोष्ट नाही, असं या संसाराचं स्वरूप आहे, असं शास्त्र आम्हाला शिकवतं. आणि आम्ही मात्र या संसाराला सत्य समजून बसलेले आहोत. बसलोय की नाही आपण सगळे? आता संसार म्हणजेच तुमचं आमचं प्रत्येकाने स्वतःसाठी निर्माण केलेलं एक जग, तोही एका संसाराचाच काय आहे, तो भाग आहे. प्रत्येकाने स्वतःचं एक जग तयार केलेलं आहे. त्यामध्ये नातेसंबंध आहेत, त्यामध्ये स्वतः कमावलेले काही वैभव आहे, त्यामध्ये आपली कीर्ती आहे. असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःच्या भोवती त्याचं एक वलय निर्माण केलेलं आहे, आणि तो आपला संसार आणि ते आपलं जग असं तुम्हाला आम्हाला पक्क वाटत चाललेलं आहे. आता ते तरी सत्य आहे का? सत्याची व्याख्या काय आहे? जे तिन्ही काळात असतं, जे कधीही नाहीसं होत नाही, जे कायमचं असतं आणि जे सर्वाभूती तेवढं तितकं आणि तसंच असतं, त्यालाच फक्त सत्य असं म्हणतात. मग आता या संसारामध्ये असं सगळं सत्य असणारी अशी कुठली गोष्ट आहे? माहेर सत्य आहे, सासर सत्य आहे, माझं शरीर सत्य आहे, माझं कुटुंब सत्य आहे, मी कमवलेला पैसा सत्य आहे, माझ्या आयुष्यात आलेल्या घटना सत्य आहे, त्या सगळ्या सरत जाणाऱ्या आहेत? उत्तर काय येतं त्याचं? तर सगळं सरत जाणार आहे. मग तरी सुद्धा याला आम्ही सत्य का समजतो? कारण प्रवाह रूपाने नित्य असं या संसाराचं स्वरूप आहे. स्वरूपाने ते सत्य नाही, पण प्रवाह रूपाने मात्र ते नित्य दिसतंय. आता प्रवाह रूपाने नित्य दिसतं म्हणजे काय आहे? नदीच्या काठावर जर आपण जाऊन उभं राहिलो तर एक सारखं आपल्याला पाण्याचं दर्शन आहे. नदीच्या काठावर उभं राहिलो तर एक सारखं पाण्याचं दर्शन आहे. पण जे पाणी आपण आत्ता पाहतो ते पहिलंच असलेलं पाणी आहे का पहिलं पाणी पुढे गेलेलं आहे आणि मागून आलेलं पाणी परत परत तिथे येताना आम्हाला दिसतंय? त्याला प्रवाह रूप आणि नित्य असं म्हणतात. की पाण्याचं दर्शन चाललेच आहे, पण ते पाणी जे आहे ते पहिलं पाणी तिथं नाही, पहिलं पाणी पुढे गेलेलं आहे आणि मागून आलेलं पाणी मात्र तिथं असल्यामुळे ते तुम्हाला आम्हाला सत्य वाटत चाललेलं आहे. आता दिव्याची ज्योत लावलेली दिसते बघा आपल्याला, ती दिव्याची ज्योत सुद्धा आपल्याला सत्य वाटते, कारण ती सतत आपल्याला दिसते. पण एक वेळ अशी येते की ती वाट संपलेली असते आणि मग त्या ज्योतीचं दर्शन एकदम थांबून जातं त्या ठिकाणी. मग जोपर्यंत ती चालू आहे तोपर्यंत ती आपल्याला सत्य वाटते, पण ती कायमस्वरूपी सत्य आहे का? तसं पंजोबा होते ते गेले पण आजोबा आहे, आजोबा होते ते गेले पण वडील आहे, वडील होते पण ते गेले पण मुलगा आहे, मुलगाही गेला पण नातू आहे. असा प्रवाह रूपाने सत्य हा संसार आहे. संसार कसा आहे तर या पद्धतीने सारखं ते चालू असलेलं दिसतंय आपल्याला की त्या काळातलं कोणीतरी आपल्या समोर सतत आहे, पण पहिला नाही, जो आलेला आहे तो नंतरचा आलेला आहे, पण सतत ते चालू असल्यामुळे आपल्याला मात्र हा संसार सत्य दिसतो. आणि म्हणून इथं आपल्या समोर श्लोक आहे, नरूपमस्येह तथोपलभ्यते. तुम्हाला जो संसार सत्य वाटतो तसं त्या संसाराचं रूप अजिबात नाही, तर हा संसार कसा आहे? मिथ्या आहे. आता याचं वर्णन आपल्यासमोर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये करतात. रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर. रज्जूवर ज्याप्रमाणे सर्प दिसावा त्याप्रमाणे ब्रह्मावर हा संसार वृक्ष तुम्हाला आम्हाला दिसायला सुरुवात झालेली आहे. पण आता रज्जूवरचं सर्प दिसण्यामागची कारण काय काय आहे? एक, तिथं काय पडलेलं आहे ते पाहणाऱ्याला माहिती नाही. तिथं रज्जू पडलेली आहे हे पाहणाऱ्याला माहिती नाही. बरं, त्या रज्जूवर पूर्ण उजेड पडलेला नाही, अंधुकसा उजेड त्याच्या ठिकाणी आहे, पण पूर्ण प्रकाश त्याच्या ठिकाणी नाही आणि पूर्ण अंधार पण नाही. तर अंधुकसा प्रकाश त्याच्यावर तिथं पडलेला आहे आणि त्या अंधुक प्रकाशामध्ये पाहणाऱ्याला मात्र
लांबट काहीतरी आहे, हा संस्कार जे लांबट असतो ते साप असतो. हा संस्कार आतमध्ये काय झालेला आहे, उमटलेला आहे की लांबटही आहे आणि गोलाकार पण आहे. असं जे काही असतं ते सर्प असतं, असं आतमध्ये उमटलेला संस्कार आहे. आणि म्हणून अपुऱ्या प्रकाशामध्ये जे काही दिसलं त्याला सर्प समजणे, सर्प समजणे म्हणजे दोरी आहे ती सर्प समजणे, याला भ्रम असं म्हणतात. तसं तुम्हाला आम्हाला स्वस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण प्रकाश नाही म्हणजे अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळे आता मी आहे ही जाणीव आहे आणि अज्ञान पण आहे. मग आता पूर्ण ज्ञानही नाही आणि पूर्ण अज्ञानही नाही, अशी तुमची आमची मधली स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा संसार जो आहे तो सत्य वाटत चाललेला आहे. आता रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो जोपर्यंत आम्हाला तिथं रज्जू आहे हे ज्ञान होत नाही तोपर्यंत भासलेला सर्प आम्हाला सत्य वाटतो. आणि तो सत्य वाटतो तोपर्यंत अंतःकरणामध्ये भयाचा विकार सुरू आहे. सर्प जोपर्यंत सत्य वाटतो तोपर्यंत आतमध्ये भयाचा विकार सुरू आहे. आणि ज्या वेळेला आम्ही आरडाओरडा करतो की इथं सर्प पडलेला आहे, कोणीतरी मदतीला धावून या, त्यावेळेला कोणीतरी टॉर्च किंवा कंदील घेऊन त्या ठिकाणी येतो, कुठं तुला दिसलं विचारतो, आणि आपल्याला जिथं दिसलं तिकडं बोट दाखवल्यावर तिथं नेऊन तो प्रकाश ज्या वेळेला दाखवतो कंदिलाच्या माध्यमातून किंवा टॉर्चच्या माध्यमातून, त्यावेळेला तिथं सर्प नसून एक दोरी वेडी वाकडी पडलेली आहे आणि त्या दोरीला आपण सर्प समजलेले आहोत असं त्या उजेडात कळल्यावर त्याचं भय नाहीसं होतं. आता तुम्हाला आम्हाला या संसाराचं जे भय आहे त्यातलं सगळ्यात मोठं भय कुठलं आहे? संसार पुरुषाचं संध्या छाया भिवविती हृदया म्हणजे मृत्यूचं भय. त्यानंतर प्रपंच तसाच राहील का जाईल, माझ्या मागे काय होईल? डॉक्टर काका गमतीने म्हणतात की सगळ्यांना जर आतमध्ये कुठलं अनुसंधान असेल या संसारात राहणाऱ्यांना तर काय होईल कसं होईल, माझं काय होईल कसं होईल, माझ्या माघारी माझ्या मुलाबाळांचं काय होईल कसं होईल, मी साठवून ठेवलेल्या सोन्याचं पैशाचं काय होईल कसं होईल, मी घेतलेल्या शेताचं काय होईल कसं होईल, असं अखंड काय होईल कसं होईल इतकं मंत्र चाललेला आहे. तिथं ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र राहणार आहे. आणि हा जो आम्ही मंत्र जपत आहोत काय होईल कसं होईल, त्याच्यातून अंतःकरणाला शांती तृप्ती आनंद समाधान यापैकी काहीतरी आहे का? उलट काय होईल कसं होईल ह्या चिंतनामुळे अंतःकरण सतत धास्तावलेलं आहे, सतत घाबरलेला आहे. आणि घाबरलेला माणूस जो आहे तो काहीतरी विचित्र वागतो आहे. या पद्धतीने तुमचं आमचं या संसारात वावरणं चाललेलं आहे. म्हणून नरूपमस्येह तथोपलभ्यते, आपल्याला वाटतो तसा हा संसार नाही. अहो ज्या संसारातून तुम्हाला आम्हाला इतका सुखदुःखाचा प्रत्यक्ष अनुभव येतोय त्या संसाराला मिथ्या कसं म्हणावं असा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की नाही, की याला मिथ्या कसं समजायचं आहे, ज्याच्यातून इतकं सत्य आम्हाला अनुभवाला येतंय. सुख झालेलं कळतं, दुःख झालेलं कळतं, मान झालेला कळतो, अपमान झालेला कळतो, मग याला असत्य कसं म्हणायचं? मग आता सत्य शब्दाची व्याख्या आपण आत्ता पाहिली की जे तिन्ही काळात असतं, तसं भास शब्दाची व्याख्या शास्त्राने आपल्या समोर सांगून ठेवलेली आहे की भास म्हणजे नेमकं काय, तर जे आधी नसतं आणि नंतरही राहत नाही पण मध्ये मध्ये काही काळ दिसतं त्याला भास असं म्हणतात. आता भासाची ही व्याख्या जर छान आतमध्ये पटवून घेतलेली असेल तर आपल्याला हा संसार भासमय आहे हे नक्की कळू शकतं. आता एवढ्या संसाराचा पूर्ण निकाल लावायचा आहे, तो भासमय आहे असा काय करायचा आहे आम्हाला? निकाल लावायचा आहे. आता त्याचा निकाल लावायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल? देवादी जगत असा आपण शब्दप्रयोग करतो की नेहमी, की या संपूर्ण जगतामध्ये माझा देव हा पण त्याचा एक भाग आहे. काय आहे? माझा देव हा पण त्याचा एक भाग आहे. आता एका देवासंबंधी जर व्यवस्थित विचार केला तर या संपूर्ण ब्रह्मांडाचा निकाल लावता येणं अत्यंत सोपं होऊन जातं.
अधिक मासानिमित्त कुठं कुठं पोथी वाचन चाललेलं आहे, कुठं अजून काही भागवत सप्ताह चाललेले आहे. शेवटच्या दिवशी काय असतं तिथं? शेवटच्या दिवशी भंडारे असतात, महानैवेद्य असतो, प्रसाद असतो. आणि गंमत अशी आहे, रोजच्या ज्ञानसत्राला येणारे फार कमी असतात, पण प्रसादाला येणारे मात्र. कारण शेवटचा दिवस तरी काय झालं पाहिजे, प्रसाद घेतला पाहिजे, आरतीला गेलं पाहिजे असं वाटून धावपळ करत माणूस तिथं जातो. आता एवढे लोक ज्या वेळेला त्या ठिकाणी जेवायला येणार तेव्हा मोठा वाटभर भात शिजवला जातो. आता तो भात शिजला की नाही हे तपासण्यासाठी आम्ही प्रत्येक शीत चाचपून पाहतो का एक शीत चाचपून ते दमलं की भात झाला असा निकाल देतो. काय करतो आपण? एक फक्त शीत तपासून पाहतो. तसा आपला एक देह फक्त तपासून पाहायचा की तो भासमय आहे का सत्य आहे. आणि ते एकदा कळलं की जगाचा निकाल लावणं सोपं आहे. जसं भांडभर भात शिजला हे डिक्लेअर करणं सोपं आहे. मग आता भासाची व्याख्या आपण काय केली? आधी नव्हतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये आधे काही काळ दिसतं, त्याला शास्त्रामध्ये भास असं म्हणतात. आता हा देह एका तारखेपूर्वी नक्की नव्हता. एका तारखेनंतर तारीख पे तारीख वाढवून सुद्धा, म्हणजे काय, ICU मध्ये जाऊन येऊन सुद्धा तो नक्की राहणार नाही. मग एका तारखेपूर्वी नव्हता, एका तारखेनंतर नक्की राहणार नाही, पण मध्ये आधे काही तारखांना जो दिसत चाललेला आहे तो सत्य आहे का भास आहे? आत्ताच्या व्याख्येप्रमाणे उत्तर द्या मोठ्याने श्रोत्यांनी. सगळ्यांना पटलं भास आहे. मग आता जो भासच आहे त्या भासाची जन्माला आलेली तारीख कोणी लक्षात नाही ठेवली तर वाईट कशाला वाटलं पाहिजे? देह हा जर भासच आहे हे नक्की झालेलं आहे, पण तरी सुद्धा 75 माझी साजरी नाही केली, 81 मला लागलेलं आहे, पण सहस्त्रचंद्र दर्शन 16 झाला नाही, असं जर कोणाला आतमध्ये वाटत असेल आणि त्याचं वाईट वाटत असेल तर तो भासात रमलेला आहे की नाही? आणि जो भासात रमतो त्याला वेड असं म्हणतात. मग तुम्ही आम्ही सगळे कसे ठरलो? वेडे ठरलो. मग वेडातून बाजूला व्हायचं असेल तर अशी भगवद्गीता समजून घेतली पाहिजे छान पद्धतीने. आणि छान पद्धतीने समजून घेऊन मुख्य आपलं जे स्वरूप आहे ते जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता हा संसार वृक्ष जो आहे त्या संसार वृक्षावर तुम्ही आम्ही पण आपले घट्ट बांधून ठेवलेले आहे. ते घट्ट सुद्धा सत्य आहे का भास आहे? माझं घरही एका तारखेपूर्वी नव्हतं, एका तारखेनंतर ते पूर्ण नाहीसं होणार हे जितकं खरं आहे तितकंच एका तारखेनंतर त्याची माझी मालकी पण जाणार आहे. जाणार आहे की नाही आपली मालकी त्याची? आपली मालकी पण जाणार आहे त्याच्यावरची. मग ते सत्य आहे का मिथ्या आहे? मग आता मी माझ्या घरात राहायचं की नाही किती प्रश्न पडतात पाय. मग मिथ्या आहे तर मी माझ्या घरात राहायचं की नाही? अरे असेपर्यंत नक्कीच त्या घरात राहायचं आहे, पण आसक्त होऊन राहायचं नाही, कारण ते जाणारं आणि येणारं आहे. माझा देह सुद्धा आणि ज्यांना मी माझे म्हणते त्यांचं सुद्धा. पुढचं एक आहे परत एक स्वतःचं चिंतन तसंच केलं पाहिजे आणि ज्यांना मी माझं समजून बसलेली आहे ते सुद्धा सगळे येणारे आणि जाणारे आहेत, म्हणून ते पण भासमय आहेत. पण घरी जाऊन तुम्ही भासमय आहे असं म्हणायचं नाही. नाही तर जाऊन घरच्या लोकांना जर आत्ताच असं सांगितलं तुम्ही सगळे भासमय आहेत तर मग आपली पंचायत होते. मग घरी काही बोलायचं नाही, पण आतमध्ये जे आहे ते मात्र हे तत्वज्ञान छान मुरलेलं असलं पाहिजे, म्हणजे आसक्ती कमी व्हायला मदत होते. सत्य तत्व जर समजून घेतलं तर आसक्ती कमी व्हायला मदत होते. आणि आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे. तुम्हाला आम्हाला कोणालाही दुःख नको आहे, पण दुःख कशामुळे होतंय ह्याचंच निदान होत नाहीये. आणि निदान व्यवस्थित झालं नाही तर किती ट्रीटमेंट घ्या तब्येत काही सुधारत नाही. हा तर व्यवहारातला अनुभव आहे की नाही, की डायग्नोसिस व्यवस्थित झालं नाही
तर किती वरून तुम्ही औषधोपचार करा, त्या पद्धतीत फरक पडत नाही. अगदी तसंच इकडं दुःखाचं डायग्नोसिस व्यवस्थित झालेलं नसेल तर तुमच्या आमच्या ज्या सुखदुःखाच्या आतमध्ये सारख्या वेदना सुरू आहेत, त्या वेदना कशा कमी होतील आणि आम्ही त्याच्यातून कसं बाहेर पडणार आहे. आता माझ्या देहासकट हा सगळा संसार भासमय आहे असं ज्यांनी लक्षात ठेवलं तो संसार उत्कृष्ट करतो, पण संसारामध्ये मात्र गुंतत नाही. हे सगळं कशासाठी समजून घ्यायचं? गुंतलेली अंतःकरण वृत्ती तिथून काढून घेण्यासाठी. अंतःकरण ही भगवंताने आपल्याला दिलेली खूप मोठी इस्टेट आहे, खूप मोठी इस्टेट आहे. आता ती इस्टेट आपल्याला दुःख भोगण्यासाठी दिलेली आहे का आनंद होण्यासाठी दिलेली आहे? अंतःकरण आपल्याला जे भगवंताकडून प्राप्त झालेलं आहे ते दुःख भोगण्यासाठी आहे का आनंद शोधण्यासाठी, आनंदमान होण्यासाठी आहे? सगळेजण आनंदाचा शोध घेतात, पण दुःख कशामुळे येतो हेच समजून घेत नाही. आणि दुःखाची कारण जर मनातून काढून टाकत नाही तर त्या दुःखातून आम्ही बरे कसे होणार आहोत? होऊ शकत नाही. छान उदाहरण आहे आपल्याला दुःखाचं कारण काय आहे. लहानपणी मी 6वी-7वीत असताना एकाएकी रात्री कान ठणकायला लागला. आता कानाचं दुखणं, पोटाचं दुखणं हे रात्रीच येतं. स्वतःही पेशंटला झोपू देत नाही, आजूबाजूलाही झोपू देत नाही, असेच हे दुखणे असतात. तो कान खूप ठणकायला लागल्यानंतर आईने काय जे घरगुती उपचार असतात ते सगळे केले. लसणीचं तेल केलं, कानात घातलं, शेकून काढलं, कानावरून हात फिरवत बसले. सगळी रात्र अशा पद्धतीने ती निभावून नेली. सकाळी उठले की वडिलांनी ENT स्पेशालिस्टकडे नेलं मला. आता तिथं नेल्यानंतर त्यांनी बॅटरीच्या उजेडात जरा कानामध्ये प्रकाश टाकून पाहिलं की काय आहे काय नाही. ते पाहिलं की स्पष्ट काही बोलत नसतात डॉक्टर, फक्त त्यांच्या तो काय वॉर्ड बॉय आहे त्याला सांगितलं की एक पिचकारी भरून घेऊन ये जरा औषधाची, औषधी पाण्याची आणि एक ट्रे घेऊन ये. पूर्वीच्या काळचा, आता मी 7-8 वर्षाची असतानाची गोष्ट सांगते, आता नवीन उपकरणं आले पण मी तेव्हाच सांगते. मग त्याने आणल्यानंतर काय केलं त्या डॉक्टरांनी? ट्रे त्याला खाली धरायला लावला कानाच्या आणि ते औषधांनी भरलेली जी काय पिचकारी होती ती कानात त्याची फवारणी केली की सगळा मळ त्या ट्रे मध्ये येऊन पडला. मग कान दुखण्याचं कारण काय होतं? मळ होतं. मन दुखण्याचं कारण काय आहे? मन दुखण्याचं कारण सुद्धा मळ हेच आहे. आणि तो मळ कुठला आहे? अहंता आणि ममता. याचा जबरदस्त मळ आतमध्ये चिकटलेला आहे. आणि अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बाकुडी. भगवंत म्हणतात की सगळेजण माझ्याकडे येण्याचा म्हणजे आनंदरूप होण्याचा प्रयत्न करतायत, पण अहंता आणि ममता ह्या त्यांच्या चित्ताला इतक्या चिकटलेल्या आहेत की त्याच्यातून ते बाजूला झाल्याशिवाय माझी त्यांची भेटच होऊ शकणार नाही. म्हणजे आनंदरूप तुम्ही होणारच नाही तुम्ही आम्ही. मग अहंता आणि ममता या दोन गोष्टी जर आम्हाला आनंदरूपता स्वतःचे अनुभव देत नसतील तर त्या काढून टाकणं हे काम कोणाचं आहे? संत आम्हाला सांगतात फक्त, शरीराचे डॉक्टर आहेत ते प्रत्यक्ष त्याच्यावर काहीतरी करून बाहेर करतात. संत आम्हाला फक्त दुखण्याचं कारण सांगतात, त्याच्यावरचा उपाय साधना सांगतात, पण जोपर्यंत आम्ही तसं करत नाही तोपर्यंत काय होणार नाही? ते दुखणं थांबणार नाही. मग अहंता म्हणजे देह सापेक्षतेने मी असल्याचा अभिमान आणि ममता म्हणजे ज्यांना ज्यांना मी माझं 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 असं म्हणत चाललेली आहे त्यांच्याविषयी असणारी आसक्ती, याला काय म्हटलेलं आहे? अहंता आणि ममता. आणि आमच्या सगळ्या दुःखाचं कारण फक्त एवढंच आहे. आणि ते चित्तातून काढण्याचा कधी प्रयत्नच नाही. 33 अनारसे दिले पण मी दिले, सगळं मान दिलं, 33 खाटला दिल्या, 33 बत्तासे दिले, 33 म्हैसूर पाकच्या वड्या दिल्या. त्याच्यात काय आहे? पर्यायी व्यवस्था खूप आहे. अनर्थ करणं जमत नसती असं त्याच्याबद्दल काहीतरी काहीतरी दिलं जातं. मग हे सगळं दिलं पण मी दिलं हा अभिमान जोपर्यंत सुटत नाही. मी माझ्या लेकीला जावयाला एवढं वाण दिलं, किती अभिमान त्याचा.
आता ते लक्ष्मी नारायण म्हणून त्यांची पूजा करायची असते, पण त्यांची पूजा करताना अभिमान गळला पाहिजे का अभिमान वाढला पाहिजे? पूजा करून करून अभिमान गळला पाहिजे का वाढला पाहिजे? आमचं नेमकं काय होतं? तो वाढतो का कमी होतो? जितकं करू तितकं ते वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्यासमोर शंकराचार्य स्तोत्र ठेवतात, ततः किम ततः किम. खूप दानधर्म केला पण मीपणा केला नाही, ततः किम. खूप देणग्या दिल्या देवळांना पण मीपणा केला नाही, ततः किम. खूप तीर्थयात्रा केल्या पण माझे चारिधाम झाले, मीपणा केला नाही, ततः किम. हे सगळं करतोय आपण सगळेजण की काहीतरी पुण्य साठवण्यासाठी, हे करण्यासाठी हे सगळं आपलं चाललेलं आहे. आणि मूळ उद्देश आहे की आनंद मिळावा, सुख मिळावं. पण आनंद आणि सुख जर अहंता आणि ममतेच्या त्यागानेच मिळणार असेल आणि तोच जर मी करत नसेल तर माझी त्याची भेट कशी काय होणार आहे? आता अहंता आणि ममता बाजूला करण्यासाठी आधी या संसाराचं स्वरूप काय करावं लागतं? लक्षात घ्यावं लागतं. उदाहरण आपल्यासमोर, या संसारापासून विरक्त व्हायचं असेल तर त्याचं स्वरूपच जाणून घ्यावं लागतं. तोपर्यंत आसक्ती दूर करता येत नाही, विरक्ती अंगी बाणत नाही. आणि जिथं विवेक आणि विरक्ती नाही तिथं भगवंताची भक्ती सिद्ध होत नाही, म्हणजे भगवंताची प्राप्ती होत नाही, म्हणजे आनंदाची प्राप्ती होत. भगवंत इज इक्वल टू आनंद, असं एक कायमचं लक्षात ठेवायचं. भगवंत म्हणजे आनंद. पण जितकं मी भगवंताविषयी करत असेल जास्तीत जास्त, तितकं चित्तामध्ये काय असला पाहिजे? आनंद असला पाहिजे. पण आमचा आनंद दूर राहून चिडचिडच वाढत जाते. याही क्षेत्रात चिडचिडच वाढत जाते. कशी? एवढं करायचं होतं पण समोरच्याने दिले नाही ना पैसे, काय करतात? ते करण्यासाठी चिडचिड परत वाढली. या पद्धतीने इकडे सुद्धा सारखी चिडचिडच वाढत जात असेल तो उपयोग काय आहे त्याचं? चाललंय काय? करतो कशासाठी? हे जाणूनच घेत नाही. आता या संसाराविषयीची अनित्यता जर चित्ताला छानपणे पटवून घेतली तर सहजच त्याच्यावरची आसक्ती जी आहे ती गळून पडू शकते. पंचपक्वान्नाचं ताट माझ्यासमोर कोणतरी वाढून आणलेलं आहे, त्याचा मी एक घास घेणार, तितक्यात कानात येऊन कोणतरी सांगतं, थांबा थांबा, जेवू नका तुम्ही, तो घास तोंडात घालू नका, त्याच्यात काहीतरी विष काय झालेलं आहे तर कालवलं गेलेलं आहे. कुठल्याही पद्धतीने असेल, कोण मुद्दाम कालवलेला असेल, कधी आपोआप त्या ठिकाणी पडलेलं असेल, ते बाकीचं जाऊ दे, पण त्यामध्ये विष कालवलं गेलेलं आहे. असं कानावर पडल्यानंतर ते अन्न भोगण्याची इच्छा कोणाला राहते का? तिथून माणूस उठूनच जातो की नाही? मग संतही आम्हाला तेच सांगतात. हो, संतही आम्हाला तेच सांगतात, भोगासक्ती सोडा, ती विषासारखी आहे, त्याच्याने तुम्हाला दुःखच होणार आहे. पण पंचपक्वान्नाचं ताट सोडून उठून जाऊ शकतो, पण पंचविषयांचं ताट ओलांडता येत नाही. 5 विषय, ते भोगण्याची इच्छा आणि हवं हवं हवं, या हवा नकोचा जो मागे सोस लागलेला आहे त्याच्यापासून मात्र स्वतःला आवरता येत नाही. आणि मग सुख सुख म्हणता आहे, दुःख ठाकूनही आहे. प्रत्येक गोष्ट सुखासाठी चाललेली आहे, पण सुखाऐवजी दुःखाची मात्र प्राप्ती होत चाललेली आहे. मग याचाच अर्थ कुठंतरी काहीतरी माझं चुकत आहे आणि ते चुकलेलं दुरुस्त करण्यासाठी या पद्धतीचे उद्योग असतात. ह्याच्यातून काय मिळवायचं आहे आम्हाला? की नेमकं आमचं काय चुकतंय, कुठं चुकतंय, ते दुरुस्त कसं केलं पाहिजे, एवढंच या सगळ्या गोष्टीतून आम्हाला जाणून घ्यायचं असतं. आणि ते जाणून घ्यायचं असेल तर असा एखादा भगवद्गीतेचा छान अध्याय आम्ही काय केला पाहिजे? समजून घेतला पाहिजे. मग इथं हा ओलांडायचा असेल तर काय करावं लागतं? तर ज्ञानेश्वर मंडळी आपल्याला म्हणतात, तैसी संसाराया समजता, म्हणजे पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये विष कालवलेलं आहे हे कळल्यावर जसं त्याच्यावर आपलं लक्ष जात नाही आणि आपण ते अन्न ग्रहण करत नाही, तसं संसाराया समजता जाणीचे जे अनित्यता तै वैराग्य दवडीचा पाठी लागेल. की वैराग्य असं तुम्हाला वैराग्य येऊ दे असं कोणीतरी म्हटलं, मी वैराग्य मिळवी असा मी अभिमान बाळगला, तर ते वैराग्य येईल असं अजिबात होत नाही. पण एखादी गोष्ट नाशिवंत आहे, त्यात काही तथ्य नाही, त्यात काही अर्थ नाही, हे एकदा कळलं की परत तिकडे मन आपलं जातं का?
कळलं की आता ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही, ह्याच्यात काही तथ्य नाही, मग परत परत आपण तिकडे जात नाही. तसं एकदा हे कळून घेण्याची तुम्हाला आम्हाला नक्की गरज आहे की या संसाराचं स्वरूप काय आहे, तो सरळ सरळ जाणारा आहे. त्यातली एकही गोष्ट नित्य स्वरूपात नाही. माझा देह रोज सरतो आहे, एक एक दिवसाने वाढतो आहे म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करतो, पण आमचा वाढदिवस हा घट दिवस आहे हे आम्हाला कळायला पाहिजे की नाही. विशेषतः आताच्या वयात तरी की प्रत्येक दिवस आमचा जो आहे तो वाढदिवस जरी करत असले तरी तो वाढदिवस नसून तो घट दिवस आहे आणि मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सागर व्हावे. तर कोरोनासारखं एवढी मोठी महामारी येऊन गेलेली आहे, त्याच्यातून तरी लक्षात यावं की नाही. ऍक्सिडेंट सारख्या घटना इतक्या कानावर येतात, मग अजून हे मी कधीतरी पुढे करील, 60 नंतर करील, 80 नंतर करील, माझी मला इतकी शाश्वती आहे का मी इतकी जगेल म्हणून. प्रत्येक क्षणाला सावध व्हा आणि हरिभक्ती करण्याचा प्रयत्न करा. जर आनंद फक्त हरीच आहे आणि मला आनंद पाहिजे आहे ते इकडं तिकडं शोधत बसण्यापेक्षा त्या हरीचे चरण धरून राहावं की नाही. मग आपल्याला उपाय सांगतात संत, असोनी संसारी जिंवे वेगू करी. समर्थ या संसाराचं जगाचं स्वरूप सांगतात, जगी सर्व आकार रले काळ नवी. काळाचा गाला या प्रत्येक वस्तूवर आहे, व्यक्तीवर आहे, परिस्थितीवर आहे, देशावर आहे, राष्ट्रावर आहे, राजकारण्यावर आहे. झाला की नाही झाला, हेलिकॉप्टर मधून उतरताना अचानकच पण मृत्यू समोर येतो, असं प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं. मग अचानकपणे असं तो मृत्यू आम्हाला गाठण्याच्या आत आम्ही सावध झालं पाहिजे आणि या जीवाचं सोनं करून घेतलं पाहिजे. पण तसं काही आमचं होत नाही आणि आंधळेपणाने जीवन जगत राहतो. कधीतरी एकदा घाला येतो आणि परमार्थ सिद्धीसाठी जो नरदेह मिळालेला आहे तो मात्र त्या कारणासाठी न वापरता विषय भोगासाठी वापरत वापरत आमचं आयुष्य सरत जातं. आणि म्हणून आपल्या समोर आहे सरत जाणाऱ्या या संसाराचं अधिष्ठान न सरणारं आहे. आणि डॉक्टर कथा पुढे एक वाक्य त्याला जोडतात की आम्ही सरणावर चढायच्या आधी न सरणारं तत्व शोधून काढणे याला साधना म्हणतात. आता सरणावर चढायच्या आधी काय सांगितलं, प्राणोत्क्रमण झाले की सगळ्यांनाच आम्हाला सरणावर जावं लागतं. त्याच्या आत या संसाराचं अधिष्ठान जे आहे ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ज्याला आत्मा असं म्हणतात, ज्याला उत्तम पुरुष असं म्हणतात, ते शोधून काढणं हे या जीवात्म्याचं, नरदेहात आलेल्या जीवात्म्याचं आद्य कर्तव्य आहे. पण इतर कर्तव्याच्या नादामध्ये आमचं हे आद्य कर्तव्य आमच्या लक्षात राहत नाही. आमच्या लक्षात राहणारे कर्तव्य कुठले आहे? थांब माझ्या लेकराला नाव घालू दे. ही गोष्ट आमची शेवटपर्यंत संपत नाही. लेकरू मोठं होतं, लेकराला लेकरू होतं, मग थांब माझ्या नातवाला नाव घालू दे, थांब माझ्या नातवाला जेवू घालू दे, असं करत करत तो काळाचा काला आमच्याकडे येत जातो आणि आमच्या हातून मात्र आमच्या आयुष्यातला सगळा काळ निसटत जातो. पण आम्ही काही सावध होत नाही आणि काळाचं सार्थक करत नाही. उलट काळाचा अपव्यय करण्याचाच आमचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. मग आता या संसारापासून सुटायचं असेल, या संसार वृक्षाला छेदायचं असेल तर त्याच्यासाठी शस्त्र कुठलं आहे? शस्त्र कुठलं आहे? पुराणे शस्त्र आहे का? आता भासलेल्या सर्पाला मारण्यासाठी मांत्रिक बोलवावा लागतो का? भासलेल्या सर्पाला मारण्यासाठी काठीने त्याच्यावर सारखं वार करावे लागतात का? कारण तो मुळातच भासमय आहे. फक्त त्याच्यावर पूर्ण उजेड पडला की त्याचं स्वरूप लक्षात येतं. तसं या संसाराचं स्वरूप लक्षात घेतलं आणि परब्रह्म म्हणजे माझं मूळचं स्वरूप जे आहे ते लक्षात घेतलं तरच मला त्याच्यापासून बाजूला होऊ शकता येईल. अन्यथा दुसरे उपाय करून काही उपयोगच नाही. जखम मनाला झालेली आहे आणि मलम जो आहे तो शरीरावर लावणं चालू आहे. ती मनाची जखम पूर्ण होईल का? भरून येईल का ते कधी? मग दुःख नेमकं कल्पनेचं झालेलं आहे.
हे सगळं जे दुःख आहे ते कल्पनेतून निर्माण झालेलं आहे. मी कल्पना केलेली आहे की संसार सत्य आहे, देव सत्य आहे आणि देहाच्या माध्यमातूनच मला या संसारामध्ये पूर्ण सुख प्राप्त होईल. या माझ्या कल्पनेलाच काय करावं लागेल, बदलून टाकावं लागेल. कारण कल्पनेने दुःख झालेलं आहे, मग कल्पनेनेच ते काढून टाकावं लागेल. मग शास्त्राने आमच्यासमोर कुठली कल्पना ठेवलेली आहे, संसार सत्य आहे का मिथ्या आहे, नाशिवंत आहे मिथ्या आहे. आता मिथ्या केव्हा म्हणायचं आहे त्याला, मिथ्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घेतला तर भास म्हणजे काय ते समजून घेतलं, सत्य म्हणजे काय ते समजून घेतलं. आता मिथ्या म्हणजे काय ते समजून घेतल्याशिवाय आम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येणार नाही. मग मिथ्या म्हणजे काय, मिथ्या शब्दाचा अर्थ आहे जोडणे आणि मिथ्या शब्दाचा अर्थ आहे चुकीने जोडणे. मिथ्या म्हणजे जोडणे आणि मिथ्या म्हणजे चुकीच्या पद्धतीने जोडले जाणे. आता चुकीच्या पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट जोडली जाते तेव्हा त्याच्यातून भ्रम निर्माण होण्याची शक्यता असते किंवा विचित्र काहीतरी निर्माण होण्याची शक्यता असते. एक उदाहरण फक्त मी चुकीच्या पद्धतीने कशी जोडली होते. नातू माझा इंजिनिअरिंग कॉलेजला गेलेला आहे. त्यांचे रात्री काय क्लब वगैरे असं काय काय कॉलेजमध्ये असतात हल्ली. तर रात्री घरी यायला 10:30-11 वगैरे होतात त्याला. तर एकदा त्याचा मला फोन आला की आजी, आई गावाला गेलेली आहे, मी माझ्या मित्रांना घेऊन तुझ्याकडे जेवायला येते. म्हटलं ठीक आहे ये. आता तो जेवायला येणार, कॉलेज करून येणार म्हणजे रात्री 10-10:30 नंतर येणार. मग तो आला, मित्रांना घेऊन जेवायला आला. आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्या मित्राचा एक फोन आमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये चार्जिंगला लावला, चार्ज करायला लावला. आता त्या मुलांना जेवायला मी वाटलं आणि साडी बदलण्यासाठी म्हणून माझ्या रूममध्ये गेले. आता तिथं गेल्यानंतर तो फोन वाजला. लक्षात घ्या, मी कशासाठी दृष्टांत सांगते, चुकीची जोडणी झाली की त्याच्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात आणि अनेक भ्रम निर्माण होतात. आता त्यांनी कोणाचा फोन माझ्या खोलीत चार्जिंगला लावला हे मला माहिती नव्हतं, पण तो फोन वाजला आणि त्याच्यावर मॉम असं लिहून आलं. काय लिहून आलं, मॉम. आता माझी मुलगी गावाला गेलेली होती म्हणून नातू माझ्याकडे जेवायला आला होता. आता मॉम हा शब्द तिथे वाचल्यावर मला वाटलं माझ्या मुलीचा फोन आहे आणि म्हणून मी तो उचलला आणि मी हॅलो म्हटलं की तो तिकडच्या जिनी कोणी तो फोन उचलला तिचा गैरसमज झाला की एवढ्या रात्री आपला मुलगा बाहेर आहे आणि बाईचा आवाज कानावर. चुकीची जोडणी. फोन दुसऱ्याचा होता, उचलला तिसरीने आणि त्याच्यावर हॅलो म्हटल्यानंतर त्या बाईचा काय झालं, गैरसमज झाला की एवढ्या रात्री 10:30-11 वाजले आणि याच्या फोनवर कोण बोलतंय, आवाज तर लेडीजचा येतोय. ती तिकडून त्याच्यावर ओरडायला सुरुवात झाली. मग मी फोन तिकडे नेऊन दिला त्याला. म्हटलं आता सांग तुझ्या आईला 70 वर्षाची मैत्रीण माझी आहे म्हणजे तिचा गैरसमज दूर होईल. आता तिचं घाबरणं बरोबर आहे, त्यात काही वाद नाही. मुद्दा आपला चाललाय चुकीची जोडणी. फोन एकाचा, उचलला दुसऱ्याने, केला तिसऱ्याने, ऐकला चौथ्याने. या सगळ्या जोडणीपैकी काय झालेलं आहे, भ्रम निर्माण झाला की आपल्या पोरासोबत कोणीतरी पोरगी आहे आणि आता ते दोघं जण आहेत. ह्या भ्रमाने तिचं काय झालं, एकदम बीपी हाय लो व्हायला लागलं. आता भ्रम झाला की अशा गोष्टी घडतात. आता तुम्हाला आम्हाला 3 भ्रम झालेले आहेत. पहिला भ्रम आहे की देह आहे, दुसरा भ्रम आहे की जग सत्य आहे आणि तिसरा भ्रम आहे मी कर्ता भोक्ता आहे. आणि ह्या 3 भ्रमातून स्वतःची सुटका करून घेणे ह्याला साधना असे म्हणतात. आता आपण काय करतो, जर केलंय का या भ्रमातून सुटका करून घेण्यासाठी आजपर्यंत काही? आता हे सगळं कशासाठी चाललंय, दान धर्म, तीर्थयात्रा, देवपूजा, ह्याच्यातून नेमकं काय झालं पाहिजे, तर भ्रमातून सुटका झाली पाहिजे. पण मी भ्रमिष्ठ आहे हेही कळलेलं नाही, ते भ्रम घालवले पाहिजे हेही कळलेलं नाही. पण पूजा अर्चा चाललेली आहे आणि निष्कर्ष असा निघतो 10-15 वर्षानंतर की पूजा अर्चा करण्यातही काही अर्थ नाही, तो आनंद आपल्याला कधी भेटत नाही. आनंद मी असून सुद्धा तो आनंद मला भेटत नाही, ही एक चुकीची कल्पना आमच्या चित्तात निर्माण होते आणि आनंदाचा शोध घेत घेत दुःखाने आम्ही मरून जातो.
ही सगळं थांबवायचं असेल तर संसाराचं स्वरूप समजून घ्या, आपण कोण आहोत ते समजून घ्या, ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं ते समजून घ्या. माझा या संसार वृक्षात तुम्ही आम्ही कसे अडकून पडलेले आहे. एक छान गीत आहे त्याच्यात म्हटलेलं आहे, जग हे बंदी शाळा. आपण सगळेजण या जगात अडकून पडलो ना, ते किती ठिकाणी अडकून पडलेले आहोत. तर इथं आहे 3 गुण म्हणजे स्वभावामध्ये अडकून पडलेले आहोत. आपण सगळे आपल्या स्वभावात अडकलेले आहोत का? किती आवड निवड आहे चित्तामध्ये, आणि माझ्या चित्तातली अति आवड निवड मला दुःख देते हे आमच्या लक्षातच येत नाही शेवटपर्यंत. बाहेरचे कोणी मला दुःख देत नाही, पण मला हे आवडतं, मला ते आवडतं, माझा स्वभाव असा आहे, माझा स्वभाव कसा आहे, हेच दुःखाचं मूळ कारण आहे. हे शेवटपर्यंत आम्हाला कळत नाही. अडकलो की स्वभाव 3 गुणांनी बनलेला आहे, सत्व रजतम. त्यातलं रजतम जास्ती असेल तर रजतमामुळे दुःखच दुःख चित्ताला प्राप्त होतं, आणि ते रजतम दूर केले पाहिजे हे मला शेवटपर्यंत कळत नाही. सत्वगुण वाढवलं पाहिजे हेही मला कळत नाही, आणि रजतम चित्तात राहिले की काम क्रोध लोभ चित्ताला चिकटून राहतात, आणि काम क्रोध लोभाने आजपर्यंत कोणीही सुखरूप झालेला नाही, आणि मी माझ्या स्वभावातले काम क्रोध लोभ दूर करायला तयार नाही. पहा कसं चाललेलं आहे. आत वळून जायचं ते नेमकं दुःख कशामुळे आहे. मग ते आतल्या माझ्या गुणांमुळे आहे. मग ते गुण जर आत असतील तर बाहेर उपचार करून किती फायदा होणार आहे. आत काहीतरी केलं पाहिजे ना, स्वभावालाच मुरड घातली पाहिजे, बदल केला पाहिजे, स्वभावातले दोष घालवले पाहिजे. हे जोपर्यंत माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत देवधर्म चाललेला आहे, इकडं सगळं जे करायचं ते चाललेलं आहे, आणि आतमध्ये मात्र हे विकार ठाण मांडून बसलेले आहेत. हे विकार जोपर्यंत अंतःकरणातून जात नाही तोपर्यंत सुखरूपतेचा अनुभव आमच्या चित्ताला येणे शक्य नाही. मग काम क्रोध लोभ मद मत्सर मोह ह्यालाच माया असं म्हटलेलं आहे, आणि ते तुम्ही आम्ही आत अडकलेले आहोत. मग आता आत अडकलेल्या विकारांना बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, आत घुसूनच त्यांना मारावं लागतं, आणि ते आत घुसण्याचं साधन असोनी संसारी जिव्हे वेगू करी मना सज्जना भक्तिपंथेची जावे. हे त्याला आत वळवण्याचं काय आहे, वैरून झालेल्या मनाला अंतर्मुख करावं लागतं, आतमध्ये स्वतःला तपासावं लागतं, आणि तपासल्यानंतर काय काय उपटून काढायचं, काय काय टाकून द्यायचं हे स्वतः चिंतन करावं लागतं. तेव्हा स्वतःमध्ये सुधारणा घडवून येते. त्यानंतर 5 विषय त्यांचा चित्ताला सुटलेला लोभ, हे सुद्धा मला काय आहे तर दुःखाला कारण आहे. त्यानंतर लोकांतरांची गती. आता साधना करून सुद्धा मी ब्रह्मरूप व्हावं असं किती जणांना वाटतं, आणि मी ब्रह्मलोकी जावं, पितृलोकी जावं, ह्या लोकी जावं, त्या लोकी जावं, अशा कल्पना किती आहेत. नुसतं मुख्यमंत्री होण्यात सुख नाही, पंतप्रधान पद होण्यातच सुख आहे. म्हणून तळमळ पुढे, आधी नगरसेवक, मग खासदार, मग अजून पुढे पुढे असं करत करत तिथपर्यंत जरी गेलो तरी तिथे क्रांती तलवारच आहे की 5 वर्षानंतर पुढे काय. हे सगळे पदे आहेत ते 5 वर्षापुरते आहेत, नंतर पुढे काय. तसं इंद्रादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी जडो नेदी, की इंद्रादिक पर्यंतची पद जे आहेत ती सगळी नाशवंत आहेत. म्हणून या कुठल्याच पदात मला अडकायचं नाही. मला मात्र कुठं जायचं आहे, उत्तम पद, आणि त्या एका उत्तम पदावर एकाच वेळेला सहस्त्र लोक बसू शकतात. डॉक्टर काका म्हणतात ज्या पदावर सहस्त्र लोक बसू शकतात त्याच्यासाठी कोणी उभं राहत नाही. काय म्हटलं, त्या पदासाठी कोणी उभं राहत नाही, पण ज्याच्यावर एका वेळी एकच माणूस बसू शकतो त्याच्यासाठी मात्र किती जण आपापलं निशाण घेऊन उभं राहतात. आता हे उत्तम पद एवढं मोठं आहे की एकाच वेळी तुम्ही आम्ही सगळेजण त्याच्यावर जरी बसलो तरी अजून ते नवीन येणाऱ्यांसाठी
शिल्लकच राहतं. मग अशा पदाची प्राप्ती मला करून घ्यायची असेल तर स्वभावातले गुणदोष माझे मला ओळखावे लागतील. त्यानंतर आपल्यासमोर म्हटलं कर्तृत्व, अहंकार, ममता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला किती दुःख देतात, किती मला स्वरूपापासून दूर नेतात याचा विचार करावा. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या संसारामध्ये परत परत येणं आणि परत परत मृत्यूबंधाने जावं हे चक्र काही थांबत नाही. आणि परत परत जन्माला येणारा आणि मरणारा कधीही सुखरूप नसतो. जन्म दुःखाचे मूळ, समर्थांनी दाखवतात सांगून ठेवलं की तुमच्या दुःखाचं मूळ काय आहे तर तुम्ही जन्माला आला तेच. डॉक्टर काकांची एक गोष्ट सांगते आणि थांबते, उद्या पुढचं वर्णन आपण बघूया. डॉक्टर काका म्हणले की ते प्रॅक्टिस करत असताना एक 75 पुढचा एक गृहस्थ काकांकडे आला आणि डॉक्टरांकडे आल्यानंतर तो काकांना काय म्हणतो ते म्हणे, मला तुम्ही एकही औषध सांगू नका, मला पथ्य सांगू नका, हे खा ते खा असं काही सांगू नका आणि मला हात लावून तर अजिबात तपासू नका. मग डॉक्टर काका म्हणे, माझ्याकडे कशाला आला? म्हणजे माझ्या असं कानावर आलं की तुम्ही प्रॅक्टिस तर करताच पण त्याच्या जोडीला अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करता आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. काका म्हणे, कुठला प्रश्न आहे? माझ्याच नशिबात खोकला का? हातावर मूठ वगैरे आपटू त्या गृहस्थांनी काकांना विचारलं, माझ्याच नशिबात खोकला का? डॉक्टर काका म्हणे, मी शांतपणे त्याला उत्तर दिलं, देहात आलास म्हणून. देहात आलो म्हणून खोकला आहे, देहात आलो म्हणून गुडघेदुखी आहे, देहात आलो म्हणून कॅन्सर आहे, देहात आलो म्हणून मान अपमान आहे, संसारात आलो म्हणून सगळ्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. इतका हा संसार जर मला त्रास देणारा असेल तर संसारात रमायचं का आनंद करणाऱ्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. होमवर्क करायचं आज घरी जाऊन आणि उद्या उत्तर द्यायचं. जय जय रघुवीर समर्थ.